टाइम्स ऑफ अहमदनगर, आपल्या हक्काचा आवाज। अहमदनगर शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे। त्याला डझनभर कारणे आहेत। शहरात वारंवार खुनी हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे। काल रोजी जुने न्यायालयात कार्यरत असलेल्या एका वकिलावर काही हल्लेखोरांनी हल्ला केला आहे, तर 2 दिवसांपूर्वी नागरदेवळे येथील एका तरुणावर देखील हल्ला करण्यात आला होता। तर काही दिवसांपूर्वी एका तरुणावर कोटला परिसरात थेट बंदुकीने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या। काल जुने न्यायालय येथे अशोक कोल्हे नामक वकिलावर हल्ला करण्यात आला होता। अशोक कोल्हे या वकिलाच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शहराचे आमदार संग्राम जगताप आणि खासदार सुजय विखे हे आज मॅककेर या खासगी रुग्णालयात दाखल झाले होते। अशोक कोल्हे यांच्यावर हल्ला करणारा अनिल लक्ष्मण गायकवाड राहणार दातरंगे मळा असे संशयिताचे नाव आहे। कोतवाली पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे। ब्युरो रिपोर्ट, टाइम्स ऑफ अहमदनगर।